नमस्कार स्वामी भक्तांनो, मित्रांनो, अधिक मासात महिलांनी केलेल्या काही चुका घरात दुःख आणि अडचणी वाढवू शकतात असं शास्त्रात सांगितलं आहे. पण जर हे नियम पाळले तर घरात सुख, शांती आणि स्वामींचा आशीर्वाद कायम राहतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 5 महत्त्वाच्या चुका ज्या चुकूनही कोणी करू नयेत. मित्रांनो, अधिक मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. या महिन्यात केलेली भक्ती, जप, दान आणि नियम याचे अनेक पटीने पुण्य मिळतं. म्हणूनच अनेक भक्त या महिन्याची आतुरतेने वाट पाहतात. पण शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की अधिक मासात काही नियम पाळणे अत्यंत आवश्यक असतं. विशेषतः महिलांनी काही चुका टाळल्या पाहिजेत, कारण घरातील सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात स्त्रीच्या आचरणावर अवलंबून असते. पहिली चूक म्हणजे घरात सतत भांडण किंवा राग करणे. अधिक मासात शक्य तितकं शांत राहावं. घरात वादविवाद, कटू शब्द किंवा राग टाळावा, कारण या महिन्यात घरातील वातावरण पवित्र ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. ज्या घरात शांतता असते तिथेच देव वास करतो असं मानलं जातं. दुसरी चूक म्हणजे देवपूजा टाळणे. अनेक वेळा कामाच्या व्यापामुळे पूजा राहून जाते, पण अधिक मासात रोज देवाचं स्मरण करणं आवश्यक आहे. सकाळी किंवा संध्याकाळी कमीत कमी 5 मिनिट तरी श्री स्वामी समर्थ नामजप करावा. यामुळे मन शांत राहतं आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तिसरी चूक म्हणजे अन्नाचा अपमान करणे. शास्त्रामध्ये अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलं आहे. अधिक मासात अन्न वाया घालवू नये. गरिबांना अन्नदान करावं. शक्य असल्यास गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण द्यावं. यामुळे पुण्य प्राप्त होतं. चौथी चूक म्हणजे नकारात्मक विचार करणे. सतत चिंता, भीती आणि वाईट विचार मनात ठेवू नयेत. अधिक मास हा मन शुद्ध करण्याचा काळ मानला जातो. या महिन्यात स्वामींचं नामस्मरण केल्याने मनाला शक्ती मिळते. पाचवी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे देवावरचा विश्वास कमी होणे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी देवावर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात. श्रद्धा आणि सबुरी हे ठेवणाऱ्या भक्तांना योग्य वेळी मार्ग नक्की मिळतो. मित्रांनो, अधिक मासात शक्य तितकं चांगलं बोलावं, चांगलं विचार करावा आणि दुसऱ्यांना मदत करावी, कारण या महिन्यात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ अनेक पटीने मिळतं असं मानलं जातं. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने म्हणा. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि मनाला शांतता मिळेल. जर तुम्हालाही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये जय रघुवीर समर्थ नक्की लिहा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.